नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गावाकडच्या चवीचं एकदम वेगळ्या पद्धतीचं असं हे आज चिकनची भाजी बनवूया. त्यासाठी मी हे 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. तर आपण याला मॅरिनेट करूया. थोडीशी हळद टाकू, ही धने पावडर, लाल तिखट, आणि हे मीठ. तर आता हे टाकलेलं सगळं साहित्य जे आहे, हा मसाला हा आपण या चिकनला छान असा मिक्स करून घेणार आहे. इकडं मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्यात तेजपत्ता टाकायचा. त्यानंतर ही दालचिनी, विलायची, लवंग आणि मिरे हे खडे मसाले टाकायचे आणि त्यानंतर टाकायचा चिरलेला कांदा. आता टाकूया टोमॅटो. आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो आता छान असे मऊ झालेले आहेत. खडे मसाले पण छान असे परतले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण हे जे चिकन होतं त्याला मसाला लावून ठेवलेलं हे चिकन आपण पातेल्यामध्ये टाकणार आहे. छान असं मिक्स करून घेऊया. बघा, कुकरमध्ये ज्यावेळेस आपण चिकन शिजवतो त्याच्यापेक्षा ही चव अगदी खूप छान लागते पातेल्यामध्ये आपण ज्यावेळेस चिकन शिजवतो ते. आता याच्यावर एक झाकण ठेवू आणि याला एक छान अशी वाफ येऊ देऊ. या चिकनला त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे. तर याच्यात टाकूया भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून टाकलेला आहे. हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण त्याच्यावर पाणी गरम करायला ठेवणार आहे. इकडे हे पाणी गरम होतंय तोपर्यंत बघा मी हा कांदा, टोमॅटो, खोबरं आणि आलं लसूण हे काढून घेतलेलं आहे. कांदा, खोबरा आणि टोमॅटो हे आपण भाजून घेतलेलं आहे छान असं जाळीवर. आता आपल्याला याची वेगवेगळी अशी पेस्ट बनवायची. ही या पद्धतीनं ही आलं लसणाची पेस्ट आहे आणि हे कांदा, खोबरं आणि टोमॅटोची छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे. पातेल्यावरचं पाणी आता छान गरम झालेलं आहे. चिकनला बघा किती छान पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ.
छान अशी मिक्स करूया आता हे. आणि हे गरम केलेलं पाणी जे होतं ताटातलं ते आपण याच्यामध्ये टाकूया. परत आणखीन पाणी ठेवू आपण गरम करण्यासाठी. आणि कमी गॅसवर आपल्याला चिकन हे चांगलं शिजू द्यायचंय. पूर्ण मसाल्याचा अर्क हा या चिकन मध्ये उतरला पाहिजे. खूप चवदार लागतं हे चिकन असं. आता हे गरम झालेलं पाणी जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. नंतर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी करायची त्या प्रमाणामध्ये आपण हे पाणी टाकणार आहेत. आता इकडे चिकन शिजतंय कमी गॅसवर. तोपर्यंत आपण या कढईमध्ये मसाला परतून घेऊ. या कढईमध्ये बघा मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचंय. आणि त्याच्यामध्ये हे मसाले आहेत लाल तिखट, काळा मसाला, चिकन मसाला आणि हे धने पावडर. हे सगळं आपल्याला अगोदर तेलामध्ये टाकून घ्यायचंय आणि छान असं त्याला परतून घ्यायचंय. एकदम कमी गॅसवर आपल्याला परतायचंय म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते. मस्त सगळे मसाले भाजून होत आहेत या तेलामध्ये. आता हे वाटण जे आहे कांदा, खोबरा आणि टोमॅटोचं ते वाटण आपण याच्यात टाकायचं आणि ते पण छान आपल्याला या मसाल्यासोबत परतून घ्यायचंय. पूर्ण कोरडं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल बाजूला सुटेपर्यंत आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे. बघू शकता तुम्ही तेल बाजूला सुटायला लागलेलं आहे. आता हे मसाले जळू नयेत म्हणून आपण हे चिकनचं जे पाणी आहे अळणी पाणी, हे पाणी थोडंसं याच्यात टाकू आणि छान असं मिक्स करूया. अजून थोडं टाकू. भाजी आपली खूपच चवदार होणार आहे. चिकन आपलं इकडे शिजत आलेलं आहे आता चांगलं आणि मसाला पण आपला छान असा परतून झालाय. आता हा मसाला आपण या चिकन मध्ये टाकू. मिक्स करून घेऊ छान. मसाल्याच्या कढईमध्येच आपण थोडंसं गरम पाणी टाकून कढई विसळून घेऊयात. आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण गरम पाणी ऍड करायचं. भाजीला तरी किती छान आलेली, मस्त झाली आपली भाजी. आता ही या भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची. वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊ आणि आता टाकू आपण चवीपुरतं मीठ.
तर अशी ही आपली गावाकडच्या पद्धतीची चिकनची एकदम तर्रीदार अशी ही आपली भाजी तयार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.